मला आश्चर्य वाटतं छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, वेगळ्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे। आमच्या सिंधुदुर्गामध्ये जी काय घटना घडली ती कुठल्या शिवप्रेमीला आवडलेली नाही आहे। प्रत्येक जण त्याच्यातून दुःखी आहे, प्रत्येक जणाला वेदना झालेला आहे। तो जो कलाकार आपटे नावाचा आहे त्याला पोलिसांना सोडल्यानंतर त्याला एक दिवस शिवप्रेमी म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने आपटणार, एवढा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। त्याला नाही सोडणार आम्ही, तो कोणाचाही कसलाही असेल तर त्या आपट्याला आपटल्याशिवाय आम्ही नाही गप्प बसणार। पण मला आश्चर्य वाटतं शिवप्रेमी म्हणून आजकाल जे बोंबलणारे लोक आहेत, तिथे जाऊन भेट देणारे जे लोक आहेत, नेते मंडळी आहेत, ते आमच्या विशालगडवर झालेल्या अतिक्रमणावर कधीच काही थोबाड उघडताना दिसलं नाही हो, कधीच दिसलं नाही। तिथे जे काय आमच्या महाराजांच्या गड किल्ल्यावर हिरवी चादरी टाकण्याचा जो काही कार्यक्रम सुरू आहे, आमच्या महाराजांचा इतिहास आम्हाला त्या गड किल्ल्याकडे बघितल्यानंतर आम्हाला आठवतो आणि नजरेसमोर येतो। महाराजांचे गड किल्ले आमच्या महाराष्ट्राची शान आहे आणि त्या गड किल्ल्यावर काय परिस्थिती होत चालली आहे हो। हे जिहादी बळवे तिथले एक पहिला मजारवर पहिले हिरवी चादर टाकणार, मग एक चादर टाकली तर फुलं टाकण्यासाठी हे 50-100 जमा होणार आणि हे 50-100 जमा झाले तर हळूहळू फुलं नावण्या नावाची ती दुकानं थाटणार आणि 1चे 10 दुकानं, 10चे 15 आणि मग यांची घरं वाढत जाणार आणि या गोष्टी सहन करायच्या। या गोष्टी काय शिवप्रेमीच्या चौकटीत बसत नाही। जसं सिंधुदुर्गाकडे जाणाऱ्या जो काही नेते मंडळींचा ओघ आहे, मी विचारतो त्यांना, तुम्हाला काय विशालगडवर बसलेले ते काय जिहादी अतिक्रमण तुम्हाला चालतं का? तिकडले जे काय हिरवी चादर पसरून जे काय त्या मोगलांना जमलं नाही, जे काय त्या औरंग्याला जमलं नाही, जे काय त्या टिप्याला जमलं नाही, ते आत्ताचे हे जिहादी जे काय आमच्या किल्ल्यांवर करू पाहत आहेत, हिरवी चादर पसरू पाहत आहेत, ते कामा इकडच्या जे सिंधुदुर्गावर राजकारण करणाऱ्या त्या नेते मंडळींना ते मान्य आहे का? आम्ही कशाला सहन करायचे आमच्या विशालगडवरती अतिक्रमण? अगर वेळेत सरकारने आणि शासनाने प्रशासनाने अगर ते काढलं नाही ना, मग एक सकाळी बुलडोजर आम्ही घेऊन जाऊ आणि अशी घाण साफ करून टाकू ना, एक झोपडी मुसलमानांची तिथे ठेवणार नाही, शब्द तुम्हाला देतो, एक ठेवणार नाही। ठेवायची का आम्ही? ठेवायची का तिकडचे त्या लोकांचे हिरवी चादर? मग आवाज करा ना, जोरात काढला पाहिजे त्या बोंग्यापर्यंत। ही जी काय मस्ती ह्यांची जी चालली आहे, म्हणजे ह्यांच्याबद्दल काय बोललं, ह्यांच्या जिहादानी आमच्या लव जिहादचं प्रकरण काढलं तर हे लोक कोण काय बोलत नाही। पण कुठल्याही हिंदूने अगर काही चूक केली तर लगेच हे लोक सगळे बुडाखाली आग लागली सारखे आमच्या मागे येतात। बांधवांनो, ह्या गोष्टी तुम्ही बारकाईने लक्ष ठेवला पाहिजे। आमच्या ह्या ईश्वरपूरला जोपर्यंत आपण ईश्वरपूर हे नाव देत नाही तोपर्यंत तुमच्या कोणाच्याही तोंडातून इस्लामपूर हा शब्दच निघाला नाही पाहिजे। आणि कोणी अगर चुकून तोंडातून अगर इस्लामपूर काढला तर त्याच्या थोबडाखाली 2 कानाखाली काय खेचा आणि त्याला सांगा, अरे पहिला ईश्वरपूर बोल आणि मग तुला पुढे जायला देतो। दाखवा ही आक्रमकता, दाखवा ही कडवटपणा। अगर हिंदू म्हणून अगर आपण ही कडवटपणा दाखवली नाही तर या जिहादाला पण कळणार नाही की हे आता इस्लामपूर जास्त काळ राहू शकणार नाही। आम्हाला आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये पाकिस्तानचं कुठलंही चिन्ह ठेवायचं नाहीये। आम्ही इथे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच मानतो। आम्हाला काही शरिया कायद्याचे लाड करायची काय गरज नाहीये। तुम्हाला त्या शरियावालांची चाटायची असेल ना तर जावं त्या पाकिस्तानमध्ये, परत यायची हिंमत करू नका।